या सामन्यासाठी पहिल्या सत्रासाठी आपल्याला इथे पाहायला मिळतील कुणाल दाते सर आणि काका म्हात्रे सर. सुरुवात होणार आहे लगेचच. सामन्याला 6 षटकांचा सामना आहे. कडे असणार आहे उस्मान पटेल रायगडचा टायगर आणि दुसरीकडे रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. या दोन संघांमध्ये तुंबळ युद्ध मैदानामध्ये. क्रिकेट बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध आणि एक बिग फायटिंग. पहिलाच सामना जो थंड वातावरणामध्ये गरम करणारा सामना असणार आहे, कारण रायगडचे दिग्गज खेळाडू ज्यांनी क्रिकेटवर अतोनात प्रेम केलं, ज्यांनी क्रिकेटसाठी अतोनात मेहनत करून रायगड टेनिसचा झेंडा देशात विदेशात सातत्यानं फडकवलंय, अशी दोन दिग्गज संघ मैदानामध्ये आपल्याला ह्या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून या चौथ्या दिवसातल्या पहिल्या सकाळच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असणार आहे रायगड प्रीमियर लीगसाठी. I11 उभे संघ आणि रॉयल कलंबोली पनवेल संघाच्या सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक असणार आहे या पहिल्या सामन्यासाठी आणि बेस्ट ऑफ लक असणार आहे रायगड प्रीमियर लीगसाठी. वळूया काका म्हात्रे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद रोशन सकबा सर. नमस्कार क्रिकेट रसिको. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी श्री गणपती बाप्पाच्या स्मरणाने करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थात श्री गणपती बाप्पा, त्याचबरोबर श्री अष्टविनायक यांना नतमस्तक होऊया आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला खूप मोठे योगदान देणारे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेश नतमस्तक होऊन मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका म्हात्रे, विद्यानगर अलिबाग आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आज MD वॉरियर्स अलिबाग या संघाचे खेळाडू या ठिकाणी येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने कसळखंड पंचकोशी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि घोडीलदेव क्रिकेट संघ कसळखंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रायगड प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारीपासून सुरू झालेली क्रिकेट स्पर्धा मंगळवारीच बरोबर 8 दिवसांनी 9 फेब्रुवारी 2021 हा स्पर्धेचा अंतिम दिवस. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी, तितकं सुंदर असं हे मैदान आणि एकूणच आयोजन लाजबाब पाहायला मिळतं, कारण खूप मोठी क्रिकेट स्पर्धा जी चर्चेत गेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर रायगडच्या तरुण खेळाडूंना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म मिळावं आणि म्हणूनच या ठिकाणी ही जी आयोजकांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान सन्माननीय आयोजक श्री अनिलदादा पाटील साहेब, अध्यक्ष रायगड प्रीमियर लीग आणि सरपंच कसळखंड, आणि त्याचबरोबर जी श्री मंगेशदादा वाकडेकर कार्याध्यक्ष रायगड प्रीमियर लीग, माजी सरपंच शिरडोन, त्याचबरोबर श्री दत्ताजी गायकर सर कसळखंड आणि श्री राजू तांडेल सर उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या अथक परिश्रमातून, ज्याला तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते आहे. प्रथम क्रमांक 1,05,555 रुपये, द्वितीय क्रमांक 1,04,444 रुपये, तृतीय क्रमांक 1,01,111 रुपये, चतुर्थ क्रमांक 55,555 रुपये, पाचवा क्रमांक 55,555 रुपये आणि 6वा क्रमांक 55,555 रुपये. तब्बल 4,77,775 रुपयाची ही भव्य क्रिकेट स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कसळखंड आष्टे पनवेल रायगडच्या मैदानामध्ये सुरू होते आहे. अपडेटर अरुण कडव पोंजे. थेट प्रक्षेपण तब्बल 182 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. ते अर्थात PTC लाईव्ह संदीपजी वास्कर, किरण दळवी, केतन दळवी यांच्या माध्यमातून आणि आमचा आवाज आणि तुम्हाला सुंदर गीतं या ठिकाणी पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. ते अर्थात DJ नितीन दुंद्रे यांच्या माध्यमातून आपण वळतोय क्रिकेटच्या ह्या मैदानाकडे. हायवे एंड आणि आष्टे एंड ही अर्थातच योगदान आहे. पंच संतोष चौधरी सर शिरडोन, शशी मेहर सर नवी मुंबई आणि हेमंत कोळी सर माहुळ कोळेवाडा यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान दिले. गुणरेखक रोहित गाथाडे रसायनी माझ्यासोबत आहेत आणि समालोचकांमध्ये जर आपण पाहिलं तर कुणाल दाते सर नवी मुंबई, त्याचबरोबर ॲडव्होकेट अभिषेकजी पाटील सर रसायनी आणि रोशनजी सकमाळ असे अनेक समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तवय्या मैदानाकडे आजच्या दिवसातला चौथ्या दिवसातला पहिला सामना रॉयल कळंबोली विरुद्ध I11 ओवे. I11 ओवे संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि रॉयल कळंबोली या संघाला 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम फलसाठी आमंत्रित केले. क्रिकेटचे कुरुक्षेत्र, चेंडूफलचे युद्ध आपण इथे पाहतात. डावाची सुरुवात इथे केली जाते, ती अर्थात कुणाल नाईक आणि प्रवीण घरात ही जोडी मैदानामध्ये.
आणि या दरम्यान कलमुलीचे प्रशांत पुजारी समालोचक यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. तर आमची ही सर्व टीम तयार आहे. लाडक्या प्रेक्षक ज्यांनी या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया आणि बोलूया. पहिले षटक घेऊन गोलंदाज निवृत्ती पाटील यावेळी गोलसाठी सज्ज होतोय. अर्थातच दिघोडेचे आष्टे एंडकडून आणि समोर फलंदाज कुणाल नाईक. चेंडू फेकण्यासाठी तयार. 8 ते 10 पर्यंतचा रनअप तुम्ही इथे पाहताय. क्षेत्ररक्षकांची युरेशन जर आपण इथे पाहिली तर पहिल्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी 30 सर्कलच्या बाहेर. एक आहे डीप मिड विकेट, एक आहे लॉंग ऑफ. युरेशना पंचांचा इशारा आणि या ठिकाणी आजच्या दिवसातला पहिला चेंडू. गोलंदाज तयार. पहिला चेंडू काहीसा शॉर्ट ऑफ प्लेइंग चेंडू ज्याला आपण पाहायला मिळाले. या टीममध्ये बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये. पहिली धाव. पहिल्या चेंडूवर 1 या धावेने खातं उघडलं जाते. ते अर्थात प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल कलमुली संघाचे 1 धाव. कुणाल आपले धावांचं खातं उघडतोय आणि यानंतर प्रवीण घरात काळुंद्रे संघाचं एक जबरदस्त आक्रमक असा खेळाडू ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर पुन्हा एकदा तयार होते. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट वाईडिश मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. या ठिकाणी जर बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. बॅकफुट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. चेंडू पकडला जातोय तोपर्यंत कोणती धाव येत नाही आणि अशा प्रकारे दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव. सुंदर अशी खेळपट्टी आणि तितकंच सुंदर असं हे मैदान. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू पडता हवेमध्ये. फलंदाज बाद होणार नाही कारण क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं तर साधारणतः 10 प्रकारे खेळाडू नेहमी बाद होत असतात. मध्ये या ठिकाणी नो बॉल होता आणि या नो बॉलच्या माध्यमातून अर्थातच फ्री हिट असेल. पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. लाईन टच बहुधा या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. गोलंदाज निवृत्ती पाटील याचं आणि इथे मात्र 1+1 अशा एकूण 2 धावांचं योगदान. धावपलकर धावा येतात त्या 3. फ्री हिट. पहिलं षटक असताना फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे वळूया आपण मैदानाकडे. ऑनसाईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन रे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि मिड ऑन उस्मान पटेल. पुढचा चेंडू यावेळी फ्री हिटवर अर्थात जबरदस्त टायमिंग शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला. का अर्थात कार्पेटचे सायनचे इथे चेंडू मात्र सीमाप्र होतोय. डीप पॉईंटमध्ये येतोय. एक सुंदर फटका. स्क्वेअर कट. एक जबरदस्त फटका तुम्हाला इथे पाहायला मिळाला. अर्थातच गुंडाप्पा विश्वनाथ यांची आपल्याला आठवण करून देणारा फटका होता. 4 धावांचं योगदान मिळते कुणाल नाईक. कुणाल नाईक जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या 7. डीजे अर्थातच खूप चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू निश्चितच या ठिकाणी स्वीप करण्याचा, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येते मात्र चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. सोयीचा इशारा आणि सोयीचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते अर्थातच वेस्ट इंडिजच्या त्या गोलंदाजाची मायकल होल्डिंग ज्यांनी 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं पण आयुष्यामध्ये कधीही स्वैर चेंडू फेकला नाही. तर या ठिकाणी स्वैरचा इशारा. आणखीन 1 धावेचं योगदान. 8 धावा. पुढे चेंडू. या ठिकाणी मात्र कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सुंदर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह आपण पाहताय. चेंडू जातोय लॉंग ऑन सी मार्शे पलीकडे येतोय. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. तर कुणाल नाईक यांच्या बॅटमधून आले जबरदस्त योगदान होतं. 2 चौकारच्या माध्यमातून 9 या धावसंख्येकडे एकूण धावसंख्या धावपलकर 12 आणि 12 आकडे आपल्या समोर आल्यानंतर लगेच आपल्या आठवण होते ते भारताचे माजी कृषी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस. या ठिकाणी कट केल्या चेंडूला लेटकटचा वापर. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धावेचे योगदान. धावपलकर धावा येतात त्या 13.
तर शरदचंद्रजी पवारसाहेबांचं अर्थात 12 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती. इथे मात्र एक धावेचं योगदान मिळते. लेटकटचा वापर फटक्यामध्ये ताकद नव्हती. एक धाव मिळते. कुणाल या ठिकाणी जाऊन पोहोचते. कुणालला एक वैयक्तिक 10 धावसंख्येवर डबल अंकात एकूण धावसंख्येत वाढ होती ती 13. क्रिकेटमधला अशुभ आकडा नेहमी म्हटलं जातं. याबद्दल निश्चित बोलेन. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडू पुन्हा एकदा थोडासा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडिश लॉंगॉन सीमारेषेकडे येतोय. आणखीन एक सुंदर संजीवनी चौकार 4 धावांसाठी फलंदाज या ठिकाणी मात्र प्रवीण घरतच्या बॅटमधून. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग जसं आपण गेले आमच्या समालोचक मित्रांच्या माध्यमातून नेहमी ऐकायला मिळालं. गेले 3 दिवस तुम्ही ऐकत आहात की रायगडमधले जे तरुण युवा खेळाडू आहेत त्यांना ही संधी मिळावी आणि त्यासाठी आमच्या आयोजकांनी अर्थातच खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये सन्माननीय अनिल दादाजी पाटील साहेब आणि श्री मंगेश दादा वाकडीकर आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्याच्यामध्ये दत्ताजी गायकर सर आणि राजू तांडेल सर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. आजचा 4था दिवस. पहिले षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीबरोबर प्रवीण घरत याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि 3 चेंडूचा सामना केला. कुणाल नाईक याने 4 चेंडूचा वापर करताना तब्बल 10 धावा जमवल्या आणि एकूण धावसंख्या धावप्रकार येते ती 17. क्रिकेटमध्ये 13 आणि 17 ही धावसंख्या नेहमी अशुभ अशी धावसंख्या असं म्हणलं जातं. क्रिकेटमध्ये 13 आकड्याबद्दल निश्चित सांगेन. सचिनजी तेंडुलकर व अर्थातच ती स्पर्धा होती बेब्रॉन स्टेडियम, जिथे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होता आणि चक्क कपिलदेव निखंज यांचा झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मैत्रीपूर्ण लढत होती. 13 वर्ष सचिनजी तेंडुलकरसाठी खूप चांगलं योगदान देणारं, कारण वानखेडे स्टेडियमवर फक्त बॉलबॉयचं काम करणारं ते युवक बघता बघता 22.5 वर्ष आणि वयाच्या 40 वर्षांच्या भारतासाठी खूप चांगलं योगदान दिलं. 51 शतकं ज्यांच्या नावावर निश्चित केली गेली आणि त्याचबरोबर क्रिकेटची महान देवता म्हणून आपण नतमस्तक होतो ते सचिन रमेश तेंडुलकर. ते षटक होतं. गोलंदाज पहिले षटक फेकलं होतं निवृत्ती पाटील यांचं, ज्याने महागडे षटक, कारण मर्यादित षटका सामन्यामध्ये एक महागडे षटक म्हणून यातील नोंद केली गेली. दरम्यान दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्विफ्ट केला चेंडूला. 1 धावेसाठी 1 धाव मिळते ती फलंदाजाला. 1 धाव मिळते ती कुणाल नाईकला. कुणाल नाईक एका धावेने जाऊन पोहोचतो 11 धावसंख्येवर. एकूण धावसंख्या धाव 18. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज प्रमोद पावशे या बेगोणीसाठी सज्ज. हायवे एंड कडून दुसरं षटक. प्रमोद पावशे गोलंदाज. अकुटब्याचा काही 6 चेंडू गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला होता. पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला जातोय. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर 1 धावेचा आणखीन एक योगदान. क्षेत्राची विरचना तुम्ही पाहिले. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक डीप वाडिश लॉंग ऑफ आणि एक मिड ऑफ विरचना ऑफ साईडला. ऑन साईडला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे. या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. या रचनेतून गोलंदाज प्रमोद पावशे यावी. फुल लेंगचा हा चेंडू या ठिकाणी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑन क्षेत्रामध्ये लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. तोपर्यंत 1 धाव प्रवीण घरत यांच्या खात्यामध्ये. प्रवीण घरत काळुंद्रे संघाचा खेळाडू. तर कुणाल नाईक भिंगारी गावाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू इथे आपण पाहायला मिळतं. आजच्या दिवसातला हा पहिला सामना नाणेफेक जिंकली ते अर्थातच I11 ओवे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं. तर रॉयल कळंबोली संघाला प्रथम फळसाठी आमंत्रित केलंय. धावफलकावर 20 धावा. बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1च धावेचं योगदान मिळू शकेल 1 धाव संघाला आणि एका धावेच्या मधून धावफलकात वाढ होते ते 21 हा आपल्या हिंदू धर्मियांचा अतिशय शुभांक असं नेहमी म्हटलं जातं. 786 हा मुस्लिम बांधवांचा शुभांक. 21 दुर्वांच्या जुड्या, 21 दुर्वा मोदक आपण श्री संकष्टी चतुर्थीला श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो आणि 21 आकडा आपल्या 4 व्हीलर मिळण्यासाठी आपण बरंच काही RTO मध्ये तडजोड करतो. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावी पहा चेंडू खाली राहिला. चेंडू खेळपट्टी अतिशय चांगलं योगदान देते. गोलंदाजांना 7 करते, फलंदाज देखील 7 करताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या एकूण 17. मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज नेहमी चांगला गोलंदाज पाहायला मिळतो. इथे मात्र पहिल्या षटकात थोडंसं मागलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान वया पुन्हा एकदा मैदानाकडे हायवे एंड कडून
यावेळी हा चेंडू खोलवर टप्पा होता. या ठिकाणी मात्र फलंदाजांनी खोदून काढला चेंडूला. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेच्या पलीकडे. एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. अनिल दादान मंगेश दादान ठेवलाय आयोजन मानाचा, ठेवलाय आयोजन मानाचा. रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा. तर हा चौकार जरा MH 46 46A/2005 ही गाडी जरा आहे. ही गाडी जरा प्लीज बाजूला काढायची आहे. त्याचबरोबर MH 46 Z8094. त्यानंतर एक रिक्षा उभी आहे. तर या सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर MH 16B2459. दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे आपण पाहिलात. यावेळी चेंडू हवेत आहे, पूल केलाय, क्षेत्ररक्षक येतोय, स्क्वेअर लेगला झेल आणि पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. त्याचबरोबर युग पुरुषांची MH 46 BQ9581 या गाड्या प्लीज बाजूला करा. कारण ह्या लाडक्या प्रेक्षकांच्या मायबाप प्रेक्षकांचं असले तरी येणारे पाहुणे आणि खेळूंना या ठिकाणी निश्चितच या आपण जर पाहिलं तर अडथळा निर्माण होतोय. दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे आपण पाहिलं. यावेळी चेंडू मात्र अर्थातच पूल केला होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये. मिड विकेटून क्षेत्ररक्षक चेंडूला झेल पकडला गेला आणि पहिला धक्का बसला. तो अर्थातच प्रथम फलंदाज रॉयल कलबुर्गी संघाचा फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो प्रवीण घरत, ज्याने 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचे योगदान दिले. 7 चेंडूंचा त्यांनी वापर केला आणि पहिलं यश मिळते ते गोलंदाज प्रमोद पावशेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अर्थातच रायगडचा एक जबरदस्त खेळाडू कोहिनूर हिरा ज्याला संबोधलं होतं तो अर्थातच आकाश तारेकर, पारगाव संघाचं प्रतिनिधित्व करणारा, प्रतीक 11 पुणे संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू या ठिकाणी मात्र आता आपण पाहायला मिळतं तो रॉयल कलबुर्गी संघाचं प्रतिनिधित्व करते. कारण सुरुवातच जर आपण पाहिली तर ओपनमधून केली होती ती आकाश तारेकरने याच संघाकडून. एक गडी बाद धावफलकार धावा इथे पाहायला मिळतात. त्या अर्थातच 25 धनराजजी कैलास म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी जो नवीन गोलंदाज या ठिकाणी येतो अर्थात इनामपुरीचा एक सुपर फास्ट गोलंदाज अंगद पाटील याला तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक. पहा या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना अर्थातच प्रेक्षक आणि त्याचबरोबर मान्यवरांकडून ATM उघडं पाहायला मिळतंय. तर 2 षटकं समाप्त झाली. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या आहेत 25 प्रति षटकं 12.50च्या सरासरी धावफलकार धावा येत आहेत. नवीन षटक घेऊन गोलंदाज इनामपुरी एक्सप्रेस अर्थातच अंगद पाटील. अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या. अख्खा देशामध्ये खूप चांगले योगदान देणारा हा खेळाडू अगदी अल्पावधीमध्ये खूप चांगले योगदान देऊन गेला. मग समोर असणारा अर्थातच फलंदाज आकाश तारेकर, आकाश गणपत तारेकर, एक खूप मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी पहा चेंडूला एक पाहिलं त्यांनी जवळ येऊ दिलं. चेंडूला अर्थात कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेच्या माध्यमातून आकाशने आपलं खातं उघडलं. 1 धाव मिळते संघाला आणि धावपकात वाढवते ती 1 गडी बाद 26. समोर मात्र आता असेल फलंदाज कुणाल नाईक, ज्याने 6 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 12 धावांचं योगदान दिलं. 2 षटकांचा हा खेळ इथे समाप्त झालेलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखरलेलं असताना अंगद पाटील पुन्हा एकदा 45 डाव इकडून उजव्या हाताने रिव्हर्स पळण्याचा प्रयत्न केलाय. यशस्वी देखील होतोय. चेंडू आपण पाहिला डीप कव्हर पॉइंट मधून सीमापार येतोय. एक शानदार गगनचुंबी गगनभेदी षटकार. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, अहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. आजच्या दिवसातला पहिला षटकार इथे रिव्हर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रिव्हर्सचा फटका पाहिल्यानंतर आपल्याला लगेच डेव्हिड हटन झिम्बाब्वेच्या खेळाडूची आठवण होते. तर रायगड जिल्ह्याचा विचार आपण केला तर ओवळ्याचे संतोषी म्हात्रे खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून, ज्याने पहिला फटका रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला निश्चित दाखवला. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर टेनिस विश्वामध्ये आणि लेदरमध्ये अनेक खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला म्हणजे रिव्हर्सच्या फटक्याच्या माध्यमातून चांगले योगदान देतात. हा सुंदर फटका होता कुणाल नाईक याचा. या दरम्यान पुढे चेंडू, हा चेंडू मात्र थोडासा दिशेपासून भरकटला असं वाटतं, कारण पंच आपले हात जमिनीला समांतर करत अशा आमच्या गुणरेखकाला अर्थातच सोयरचा इशारा. 1 धावेचा आणखीन एक योगदान, 33 धावा धावफलकावर. या दरम्यान वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय अमरजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन देखील झालं. दरम्यान
पुन्हा एकदा वळी या मैदानाकडे आपण पाहिलं तर हा चेंडू देखील अर्थात उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअरचा इशारा येतोय आणि आणखीन एक धावेचं योगदान. तर प्रत्येक सलग जर आपण 3 षटकार मारले गेले तर 2,500 रुपये, विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2,500 रुपये. या दरम्यान हा अतिशय चांगला चेंडू तो गुड लेंग स्पॉटवर चेंडू फेकला होता अंगदने. चेंडूवर फलंदाज पूर्णपणे कुणाल या ठिकाणी बीट होतोय. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता 34 एक गडी बाद धावपल धावा येतात. तर कोणता खेळाडू ज्याने 50 धावा अर्धशतक धावपल नोंदवलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे पूर्ण लीगसाठी या ठिकाणी अर्थातच दिले गेले. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न. तर अर्थातच एक खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न अंगद. कुणालसाठी पुढील चेंडू या ठिकाणी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला, थोडीशी उसळी घेतली आणि एसटीएसच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 34 तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असता रिव्हर्सचा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि निश्चितच संतोषजी म्हात्रे ओळे यांचं खूप चांगलं योगदान आहे. अतिशय जुन्या जमान्याचे ते खेळाडू ज्याने मंगेदादा वाकडेकर यांच्यासोबत खूप योगदान दिलं. दरम्यान पुन्हा एकदा तोच प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता कुणाल नायकासाठी तुम्ही जर पाहिलं तर याकडे शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं. एक डीप कव्हर पॉईंट आहे. एक अर्थातच या ठिकाणी शॉर्ट पॉईंट आपण पाहू शकता. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ युरेशन ऑफ साईडला ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. या रचनेतून अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आणि त्याचबरोबर सुंदर असं नियोजन या क्रिकेटच्या माध्यमातून. या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी फुल टॉस या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो स्क्वेअर लेग बनून. एकाधिक 2 धावांचे योगदान. ओव्हर थ्रो बॅकअपला कोणी नव्हता तोपर्यंत तिसरी धाव या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे 2+1 अशा 3 धावांचे योगदान आणि नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये धावा धावपलकावर येतात त्या 37. रॉयल कोलंबोली विरुद्ध I11 ओव्हे यांच्यामध्ये सुरू सामना. I11 ओव्हे संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि रॉयल कोलंबोली संघाला प्रथम फलटी आमंत्रित केले. आकाश तारेकर वैयक्तिक खेळतो 1 धावसंख्येवर आणि कुणाल नाईक 20 या धावसंख्येवर 11 चेंडूचा सामना केलाय. अंगद पाटील पुढील चेंडूसाठी आखूट टप्प्यात चेंडू होता, हुक केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहता क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, मात्र या ठिकाणी फ्री हिट होती त्यामुळे फलंदाज बाद नाहीये आणि अशा प्रकारे 1 धावेचं योगदान. तिसरे षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 38 प्रतिषटक. आपण इथे पाहिलं तर अर्थात प्रत्येक षटकाच्या जर आपण समीकरण पाहिलं तर 12.66च्या सरासरी धावा धावपलकावर आल्यात. या ठिकाणी षटक मध्ये समजलं अंगद पाटीलचं. अंगद पाटील यांनी त्या षटकामध्ये धावा दिल्यात त्या 13 धावा. एक मागळे षटक देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर कुणाल नाईक खेळतोय 12 चेंडूचा सामना करत असताना 21 धावसंख्येवर आणि यानंतरची पुढची 3 षटकं आपण अर्थातच ऐकणार आहोत. अतिशय खूप चांगलं योगदान देणारा नवी मुंबई तुर्भेचा आवाज अर्थातच कुणाल दाते सरांना. ओव्हर टू कुणाल दाते सर. धन्यवाद. छत्रपतीच्या धन्यवाद काका म्हात्रे सर. RPL रायगड प्रीमियर लीग सीझन 1 आणि 3रा दिवस या स्पर्धेचा स्वागत आहे सर्वच क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 38 रन झालेत. 38. I11 ओव्हे विरुद्ध रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या 2 टीमच्या दरम्यान ही लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणाल नाईकने आतापर्यंत खूप चांगला खेळ सजवलाय. भिंगारी गावचा खेळाडू आकाश तारेकर खेळतोय 1 रनवर आणि त्याचं देखील खातं उघडलंय.
रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विजय शेठ खानावकर यांचा संघ तर कैलाश मात्रे यांचा I11 ओवे. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 विकेट म्हणजेच हॅट्रिक साठी धनराज मात्रे यांच्याकडून. पहिला डॉट बॉल येतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. रघु परदेसी वन ऑफ द लीजेंड प्लेयर फ्रॉम भिंगारी आणि यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट केली जाईल. आणि पहा हे रायगड प्रीमियर लीग मध्ये चित्र तुम्हाला पाहायला मिळू शकतं. कुणाल नाईक दुसऱ्या टीम मध्ये खेळतोय, रघु परदेसी दुसऱ्या टीम मध्ये खेळत आहेत. आज त्यांच्या विरुद्ध बॉलिंग करत असताना पाहिलं तर सिद्धिविनायक भिंगारी या एकाच टीम मध्ये खेळणारे हे खेळाडू RPL मध्ये वेगवेगळ्या टीम मध्ये खेळताना दिसतात. आशिष एका टीम मध्ये खेळेल, आकाश सारेकर दुसऱ्या टीम मध्ये आहे. चित्र खूप चांगलं पाहायला मिळतं. आणि पहिल्या सीझन मध्ये चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, कारण एवढं मोठं ऑक्शन सेरेमनी, ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी कुठल्याच स्पर्धेचा आतापर्यंत महाराष्ट्र क्रिकेटमध्ये झालेलं नाहीये, याचा देखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि खऱ्या अर्थाने आज रायगड वर्सेस ठाणा या मॅचने सुरुवात झालेली स्पर्धा रायगड प्रीमियर लीग तिसऱ्या दिवसामध्ये येऊन ठेपलेली आहे. पहिला सामना खूप रंगतदार आहे. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि I11 ओवे. रघु परदेसीचा हा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आकाश तारेकरचा क्रिजच्या आतमध्ये जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, परंतु पहा अनुभव किती महत्वाचा ठरतो क्रिकेटमध्ये. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव ही यशाची शिदोरी मानली जाते आणि अनुभव अध्यापकाचं काम करतं ते दाखवत असताना रघु परदेसी या ओव्हरमध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. आकाश तारेकरचा पुन्हा एकदा बीट करून गेला रघु परदेसी यांचा हा बॉल. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर खूप चांगलं टेलिकास्ट PTC लाईव्हच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग. यावेळेला चांगला लेग ब्रेक झालाय. पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला आकाश तारेकरसाठी डॉट बॉल ची समाप्ती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 डॉट बॉल टाकलेत. रघु यांनी 1 रन खर्च केली आहे आणि ती रन केली आहे कुणाल नाईकने. आकाश थोडासा चाच पडतोय. 3 बॉल त्याने फेस केलेत, त्याने केली आहे फक्त 1 रन. यावेळेला फटका चांगलाय. आकाश तारेकरच्या बॅट मधून बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. यावेळेला अगेन्स्ट द टर्न खेळलाय आकाश तारेकर. जसा टर्न बॉल होत होता तसा पाठवला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगलं टायमिंग आकाश तारेकरचं. नेव्हर गिव्ह अप हे सांगणारा स्ट्रोक होता. यावेळेला ओरपीच बॉल ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. आकाश तारेकरला 1 रन मिळेल. या सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट करतोय. एकचाच प्रयत्न इथे होईल, दुसऱ्याचा प्रयत्न झाला त्यानंतर थांबवला. 1 रन इथे ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. रघु परदेसी यांचं खूप चांगलं षटक, ज्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 8 रन खर्च केले आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे 46. रायगड प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान 16 तिसऱ्या दिवसामध्ये जाऊन पोहोचलाय. कसळखंड पंचक्रोशी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग. या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत अनिलदादा पाटील, जे सरपंच आहेत कसलखंड गावचे. मंगेश वाकलीकर कार्याध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे. आणि त्यांना खूप चांगली साथ लाभली आहे राकेश प्रकाश तांडेल, दत्ता गायकर यांची, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने मेहनत घेतली आहे स्पर्धेसाठी. पहिल्या दिवशी 6,33,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. काल देखील जवळपास 6 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. म्हणजे पहा विक्रमावर विक्रम सध्या होत आहेत या स्पर्धेच्या वॉचिंग मध्ये. ट्रेंडिंगला देखील व्हिडिओज राहिलेले आहेत PTC लाईव्हच्या माध्यमातून. ही मोठी गोष्ट आहे, कारण वर्ल्ड वाईड ज्या वेळेला ही स्पर्धा पाहिली गेली संपूर्ण जगभरातून, त्यावेळेला व्हिडिओज हे ट्रेंडिंगला राहिले. 3ऱ्या क्रमांकावर, 2ऱ्या क्रमांकावर. ही मोठी गोष्ट आहे रायगड प्रीमियर लीगचा आपण विचार केला तर. आणि ऑक्शन सेरेमनी ज्या वेळेला आपण पाहिली आणि ती देखील जवळपास 6 लाख प्रेक्षकांनी पाहिली. महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा असेल ज्या स्पर्धेचं एवढं मोठं ऑक्शन झालं, ट्रॉफी अनवेलिंग सेरेमनी झाली, आणि याची माहिती आम्ही नक्की प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 रन. बॅक टू क्रिकेट, कारण खूप महत्वाचा सामना आहे. एका बाजूला विजय शेठ खानावकर, दिग्गज असं व्यक्तिमत्व, दुसऱ्या बाजूला कैलाश शेठ मात्रे यांचे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि I11 ओवे. एका बाजूला आकाश तारेकर, दुसऱ्या बाजूला आहे उस्मान पटेल, अंगद पाटील. यावेळेला रडार मध्ये बॉल फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
बॉल लवकर पीक केला आकाश चारेकरने, पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 50 अर्धशतक इथे कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 52. आता दमायचं नाही, आता थकायचं नाही, आता फक्त लढायचं, हेच तरी ते सांगतोय आकाश चारेकर. पहिले 3 बॉल थोडासा चाचपडत खेळत होता, परंतु त्यानंतर पहा आकाश चारेकर हार मानेल तो आकाश चारेकर कसा. अंगदचा समाचार. शॉर्ट बॉल यावेळेला चांगला बाउन्सर. अंपायरकडे अपील होते, स्पष्ट नकारच येईल कारण स्पष्ट चित्र आहे. अगदी आकाश तारेकरच्या बॅटला जर ब्रश झाला बॉल तर आकाश तारेकर डायरेक्ट पेव्हलियनच्या दिशेने निघेल, कारण ही खेळाडू वृत्ती याने आतापर्यंत जोपासली आहे. मोठा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातला आकाश गणपत तारेकर. त्याच्यासमोर तेवढाच घातक बॉलर आहे रायगड परिसरातला इनामपुरी गावचा अंगद पाटील. लोकसंख्या कमी आहे गावाची, परंतु पटलावर आणण्याचं काम याच खेळाडूने केलंय. गावाला आउटसाइड ऑफ स्टंप शॉर्ट बॉल होता, सोडून दिला विकेट कीपरसाठी. अंपायर भरपूर वेळ घेतला आणि अखेर कळवलं की हा वाईट बॉल असेल. संतोष चौधरी ते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. शशी मेहर आहेत सारसोळ्याचे, जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. संतोष चौधरी शिरडोन, शशी मेहर सारसोळे नवी मुंबई. खूप चांगले पंच या स्पर्धेसाठी. 53 रन स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 15 प्रोग्रेस. या वेळेला कट करतोय बॉल, चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथून टर्न होईल बॉल. खराब फिल्डिंग मी म्हणेन, कारण क्षेत्ररक्षणाला माहित पाहिजे होतं की हा बॉल टर्नच होईल आणि ते मात्र बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार. महिमा तुझी सांगू किती आई लाजते. एक 4 व्हीलर आहे 50-43. तुमच्यामुळे रहदारीला भरपूर अडथळा निर्माण झालेला आहे, ती थोडीशी बाजूला घ्या. चालक मालक जे कोणी असतील 50-43 क्रमांकाची जी 4 व्हीलर आहे तिचे 4 रन इथे मिळतात. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर मी म्हणेन 2 पावलं पुढे राहावं लागेल बाकीच्यांपेक्षा, कारण ही स्पर्धा तशी आहे. अंगद पुन्हा एकदा तयार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन खूप महत्वाचं असतं प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये, आणि अंगद पाटील याच्यासाठी जाणला जातो. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर पीटीसीच्या माध्यमातून. या बॉलसाठी तर हा खेळाडू जाणला जातो. लेग कटर खूप चांगल्या पद्धतीने टाकतो, फिंगर रोल करतो बॉलवर आणि त्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघतो. ही खासियत आहे अंगद पाटीलची, परंतु 24 रन त्याने खर्च केले 10 बॉलमध्ये. वेगवान बॉल समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 6. हा येतोय आकाश तारेकरच्या बॅट मधून षटकार. वाह, नितीन असल्यावर सांगायची गरज नाहीये. खूप चांगलं गीत संचलन त्याच्या माध्यमातून डीजे नितीन दुंद्रे. चांगलं गीत. एक मोठा षटकार. आणखीन एक वेगवान बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे उस्मान पटेल. 1 रन इथे मिळते. आकाश तारेकर ज्या कन्सिस्टन्सीने आतापर्यंत खेळत आलाय संपूर्ण स्पर्धांमध्ये, मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. म्हणतात क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी नावाची गोष्ट आपल्या स्वप्नासोबत जोडली गेली तर सक्सेस नावाची गोष्ट नक्की घडते. आणि आकाश तारेकर हा तसाच खेळाडू आहे रायगडचा. नेहमीच कन्सिस्टन्सीने खेळत असतो आणि त्याचमुळे सक्सेसफुल खेळाडू इथे पाहायला मिळतो. 64 रन झालेत. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. कुणाल नाईकने रन केलेत आतापर्यंत 12 आणि खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली 19 बॉलमध्ये 39 रनची. खूप चांगलं टेलिकास्ट विथ फोटो आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टेलिकास्ट केलं जातं, पीटीसीचं त्याच्यासाठी कौतुक व्हायला पाहिजे. जे फाउंडर आहेत संदीप वासकर, त्याचबरोबर किरण दळवी आणि त्यांचे बंधू केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम, जी टेक्निकल टीम आहे, कॅमेरामॅन्स आहेत, त्यांनी खूप चांगलं योगदान दिलंय. खूप मेहनत घेतली ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी, कारण याच परिसरातली पहिली वाहिनी जी क्रिकेट प्रक्षेपित करत होती पीटीसी, त्यांनाच संधी दिली. मंगेश वाकडीकर असतील, त्याचबरोबर अनिलदादा पाटील असतील, अध्यक्ष रायगड प्रीमियर लीगचे, आणि खऱ्या अर्थाने त्यांनी त्या गोष्टीचं चीज केलंय हे म्हणायला काही हरकत नाहीये. आकाश तारेकर खेळतोय 11 बॉलमध्ये 25, 14 बॉलमध्ये 22 रनवर खेळतोय. कुणाल नाईक टीमची धावसंख्या 64, 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर डेथ ओव्हर निर्णायक षटक. आणि त्याचमुळे की काय रघु परदेसी यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. यावेळेला डीप मध्ये फिल्डर ठेवला. डीप बॅकवर्ड पॉइंटला त्याला टर्न व्हावं लागेल आणि अखेर रन वाचवल्या त्यांनी. मी म्हणेन 2 रन मिळतात आकाश तारेकरला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आता 66 रन.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण व स्वर्गीय सावळाराम भिकाजी पाटील क्रीडांगण आष्टे कसलखंडमध्ये आपण आहोत. गुगलवर भरपूर सर्च करण्यात आलं होतं हे क्रीडांगण गुगल मॅपवर, कारण तो पहिला दिवस होता ज्या दिवशी रायगड विरुद्ध ठाणा, कारण ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रेक्षक यांना इथे या स्पर्धेसाठी यायचं होतं आणि त्यामुळे गुगलवर सर्वाधिक जास्त सर्च केलेलं गाव म्हणजे कसलगंज ठरलं होतं. 2 तारखेला 66 रन झालेत स्कोअरबोर्डवर. चांगली बॉलिंग इथे करत असताना रघु परदेसी, पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल पहा रघु परदेसी यांचं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील अनेक डॉट बॉल, या ओव्हरमध्ये देखील सुरुवात. ओरपीच बॉल होता, खोदून काढला आकाश सारेकरने ऑन साइडला, वाडिश लॉंगॉनला डीप मध्ये फिल्डर जात आहेत. सेकंड रनचा प्रयत्न, थ्रो डायरेक्ट झाला असता स्टंपवर तर चित्र वेगळं असतं, परंतु इथे 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. 2 रन टीमच्या टोटलमध्ये, धावसंख्येमध्ये भर पडते. रन झालेले आहेत 68. आकाश सारेकर खेळतोय 29 रनवर आणि तेवढेच बॉल घेतलेले आहेत. तर कुणाल नाईकने 14, तो खेळतोय 22 रनवर. चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. रघु परदेसीचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगली होती. हलकीशी अपील पंचांकडे, स्पष्ट नकार दिलाय शशी मेहर यांनी आणि लेग बाईटचा इशारा कळवतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. रघु यांनी धावसंख्येला लगाम लगवलाय. याही वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट, याही वयामध्ये त्यांनी मालिकावीराची बाईक जिंकलेली आहे. इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये काय बॉलिंग केली होती ऍज अ बॉलर. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय आता लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथेही 1च रन मिळते. कुणाल नाईकला देखील थांबवलंय, ही देखील एक मोठी गोष्ट आहे, कारण जास्तीत जास्त सराव तुम्ही आपल्या घरच्या मैदानावर, भिंगारीच्या मैदानावर याच बॉलरच्या विरुद्ध केला असेल, परंतु तरी देखील हात खोलू दिलेले नाहीयेत. म्हणून तर रघु परदेसी यांचं योगदान खूप चांगलं आहे या टीमच्या दरम्यान. आणि उस्मानला माहिती आहे ज्यावेळेला एक्सपिरियन्स असतो खेळाडूकडे त्याचा वापर कसा करायचा. 70 रन झालेत 70. ऑन साइडला खूप चांगला फटका, वाडिश लॉंगॉनला फिल्डर डीप मध्ये धावतोय. फिल्डिंग खूप चांगली होते, थ्रो चांगला येईल का. अखेर 2 रन इथे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. डबल बरोबर हे पहिलं सत्र संपलंय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 12च्या रन रेटने रन केलेले आहेत 72 आणि ही पार्टनरशिप झाली 25 बॉलमध्ये 47 रनची. 73 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम I11 ओवेच्या समोर. 73 टू विन. चांगली बॉलिंग रघु परदेसी यांची. आकाश सारेकर ज्याला आपण स्क्रीनवर पाहताय 16 बॉलमध्ये 31 रन केले. 193चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट होता. 3 षटकार त्याने ठोकले, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. चांगली बॅटिंग आकाश सारेकरची. त्याला चांगली साथ दिली कुणाल नाईकने. त्याने देखील 15 बॉलमध्ये 23 रनची एक चांगली खेळी या मॅच मध्ये साकारली. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दुसरं सत्र आता थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येत आहे. आरपीएलचं सीझन 1 तुम्ही पाहताय. बॉलिंग अनालिसिस पहा, ज्या पद्धतीने हा ग्राफ आपल्या स्क्रीनवर पीटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये एक झटका बसला. पहिल्या ओव्हरमध्ये टावर निर्माण झालं कारण मोठी धावसंख्या उभारली गेली, परंतु त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगले षटक. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले होते 8 आणि तिथे विकेट मिळाली होती रघु परदेसीला. त्यानंतर पुन्हा एकदा एक टावर उभं राहिलं. त्या ओव्हरमध्ये रन आले 13 कारण अंगद पाटीलने ते षटक टाकलं आणि त्यानंतर रघु परदेसीने खूप कमालीची बॉलिंग केली आहे या संपूर्ण मॅच मध्ये. एका लाईनने तुम्हाला बाहेर जायचं. पहा, स्पर्धा आहे आणि आपल्याच खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा आहे, त्यामुळे शिस्तीचं पालन तुम्हाला नेहमीच करायचं आहे. 6 ओव्हरचा खेळ संपला, 72 रन झाले. 73 रनचं लक्ष आहे आणि लगेचच जाऊया टॉस साठी. आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो MD वॉरियर्स आमदार जे आहेत महेंद्र शेठ दळवी यांचा संघ. MD वॉरियर्स अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध इनक्रेडिबल खालापूर या 2 टीमच्या दरम्यान लढत होईल. आणि मी शिवा गोंधळी यांना विनंती करतो, आपला शुभ असते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करूया. जाऊया रोशन साहेबांकडे, तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे होईल टॉस. आणि यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो विद्यानगर अलिबागचे आमचे प्रसिद्ध समालोचक, आमचे मार्गदर्शक काका म्हात्रे यांना. धन्यवाद. थँक्यू. मी विनंती करेन MD वॉरियर्स आणि इनक्रेडिबल खालापूर संघाच्या 2 संघनायकाला टॉससाठी लगेचच आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. MD वॉरियर्स आणि इनक्रेडिबल खालापूर या 2 संघांच्या संघनायकाला विनंती केली जाते की आपण टॉससाठी तातडीनं आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. पहिला सामना आपण पाहू शकाल रॉयल कोलंबोली आणि I11 ओवे या 2 संघांमध्ये ही स्पर्धा पहिल्या आजच्या दिवसातला सामना पाहू शकाल. आणि दुसरा सामना आपण MD वॉरियर्स आणि इनक्रेडिबल खालापूर या 2 संघांमध्ये टॉससाठी मी आमंत्रित करेन दोन्ही कर्णधारांना.
इकू कुठे असाल तर लगेचच टॉससाठी यायचं आहे. इनक्रेडिबल खालापूर संघाचा संघनायक इकू आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. MD वॉरियर्स पंकज जाधव आणि निकनेम प्रेमानं क्रिकेटनं दिलेलं नाव म्हणजे माट्या, या दोन संघनायकांमध्ये ही आजची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. मैदानात नुसता दिसलो तरी लागते मला खेळायला. मला बोलते सांग कधी करू चॅटिंग. मी विचारत असतो पहिली बॉलिंग करू का बॅटिंग. ती नेहमी माझ्या विचारात असताना बसताना घासताना भांडी. मी विचारत असतो तेव्हा या मॅच मध्ये विशाल पाटीलची कशी पुढू दांडी. मला म्हणते छान आहे भेटायला काळोखा खालची ती बिल्डिंग. मी या टेन्शन मध्ये असतो कशी लावायची आता फिल्डिंग. मला म्हणते बघ होते का या ड्रेसवरची ओढणी मॅच. मी विचारतो पाहिलीस का काल घेतलेली मी जीत भोईरची कॅच. मला म्हणते अण्णा काहीतरी कविता करून गाणे करून. मी मात्र मैदानात असतो काहीतरी बहाणे करून. शेवटी वैतागून म्हणते नुसतं क्रिकेट कधी विचार करतोस का रे माझा. मीही मग ठामपणे म्हणतो अगं तू तर आयुष्य आहेस माझं परंतु क्रिकेट हा श्वास आहे ग माझा. आवडली असेल तर नक्की शेअर करा. नक्की नक्की. ही खरं तर कुणाल दाते यांची कविता सर्वांनाच आवडली, कारण गेले 5-6 दिवसाचा तो प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये हा गुणी असा आमचा अर्थात समालोचक तुर्भेचा कुणाल दाते यांची ही कविता सर्वांनाच आवडली. येस, थोडंसं वेळ येस थँक्यू सर. टॉस होतोय, आपण पाहाल इनक्रेडिबल खालापूर आणि MD वॉरियर्स. तर चला मित्रांनो, टॉस होतोय. आपण पाहत आहोत सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल. MD वॉरियर्स आणि इनक्रेडिबल खालापूर या दोन संघांमध्ये टॉस. सकाळच्या शुभ प्रहारामध्ये आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहू शकाल. एकीकडे इकू तर एकीकडे पंकज जाधव या दोन संघांमध्ये टक्कर पाहायला मिळते आणि टॉस जिंकलाय MD वॉरियर्स. पंकज टॉस जिंकलाय, पहिल्यांदा काय निर्णय असणार आहे आपला आणि काय डिसिजन असणार आहे टॉस नंतर? आम्ही फील्ड चॉईस करू पहिले. कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू. येस, आणि समोर इकू एक जुना जाणकार खेळाडू आणि खूप मोठा क्रिकेटचा अनुभव आहे. तर काय रणनीती असेल, काय नवीन चेहरे मैदानामध्ये या लीगच्या माध्यमातून तुझ्याकडून पाहायला मिळतील? एक्सपिरियन्सनी खूपच मोठा आहे इकू. त्याचं माइंड नाही आपण वाचू शकत. तर बघू, आम्ही जास्तीत जास्त मेहनत करू की आम्हाला सोपं जाईल चेसिंगला. येस, हा होता MD वॉरियर्सचा संघनायक. आणि इकू सर, या आपण एक खूप मोठा क्रिकेटर आणि रायगड टेनिससाठी बऱ्याचशा वर्षाची तपश्चर्या आपण पाहू शकता. टॉस हरलात, आपल्या वाट्याला आलेली पहिली फलंदाजी. समोर पंकज जाधव एक दिग्गज खेळाडू आहे, सध्या ओपन लॉर्ड्समध्ये रायगडचं नेतृत्व करणारा खेळाडू. तर कशा पद्धतीने बांधणी असणार आहे आपली? शक्य जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू, कारण की ते 70 रनही आरामात चेस होतात. जर तुम्ही खेळपट्टी बघितली तर एकदम सुंदर आहे. आम्ही टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणच घेणार होतो आणि आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करून आम्ही चेस करणार होतो. पण आता पहिले फलंदाजी आली म्हणून जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू.
येस आणि साधारण कालपासून पण मॅच बघताय, आयोजन कसं वाटलं? रायगड प्रीमियर लीगचं पहिलंच वर्ष आहे आपलं. आयोजन हे पहिल्यापासूनच सुंदर होतं. जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हाच मला वाटलेलं की आयोजनामध्ये काही कमी नसणार आहे. आणि आयोजन बघायला झालं तर आता ते तुम्हाला बघूनच समजतं, जेवढे व्ह्युअर्स होतात. म्हणजे काय बोलण्याचं काय हेच नाही काय की आयोजन सुंदर आहे. हे अति सुंदर असं आयोजन आहे. थँक्यू. हा होता इनक्रेडिबल खालापूर संघाचा एकू. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया आणि चला मित्रांनो, काका म्हात्रे समवेत वळूया मैदानाकडे. थँक्यू. धन्यवाद रोशन सकपाळ यांचा आवाज आपण ऐकलात. वळिया मैदानाकडे खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतोय. 73 धावांचं लक्ष्य आहे IAVLAN ओवी संघासमोर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाज आदर्श घरत. कळंबळीचा हा खेळाडू या ठिकाणी डावाची सुरुवात करतोय. बॅकपुढे जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू केला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रशिक चेंडू येतोय तोपर्यंत कोणतीही धाव नाही आहे. 73 धावांचं लक्ष्य. प्रतिषटक 12.16. प्रत्येक षटकामागे पाहतायत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे 2 क्षेत्रषक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये 1 क्षेत्रषक डीप मिड विकेटला आहे आणि 1 क्षेत्रषक या ठिकाणी अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरला. यावेळचा चेंडू पूल केलाय. हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि यष्टेशकच्या हातामध्ये चेंडू विसरला. 0 या धावसंख्येवर डकआउट. फलंदाज मैदानातून आदर्श घरची खेळी समाप्त. या ठिकाणी आदर्श घरची खेळी समाप्त होतोय. डक म्हणजे अर्थातच बदकाचं अंड. याबद्दल निश्चित बोली यावेळी या मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मुनीर पटेल. या ठिकाणी मात्र अप्परकटच्या माध्यमातून चेंडू खेळला. चेंडू आपण पाहताय डीप पॉइंट मधून चेंडू समाप्त होतोय आणि हा सुंदर असा संजीवनी चौकार. 4 धावा. उस्मान पटेलच्या बॅटमधून आलेला चौकार आपल्याला अर्थातच वीरेंद्र सेहवाग याची आठवण करून देणारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि भारतासाठी प्रथम जेव्हा सुरुवात केली तेव्हा चौकाराने खातं उघडलं. ते उस्मान पटेल अर्थातच रायगडचा टायगर. अनेक क्रिकेट स्पर्धा केवळ रायगडमध्ये नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे तर आखाती देशामध्ये गाजवले. तो हा फलंदाज चौकाराने आपलं खातं उघडतोय. पुढचा चेंडू. यावेळी पहा जबरदस्त टायमिंग शॉट. इथे पाहताय तुम्ही चेंडू डीप स्क्वेअर लेग वरून येतोय. आणखीन एक मोठा फटका. गगनचुंबी गगनभेदी षटका. तर हा षटकार 6 धावांचे योगदान. पहिला विकेट 0 धावसंख्येवर बाद झाला होता. डक म्हणजे अर्थातच इंग्रजीमध्ये मराठीत अर्थात बदक. बदकाचं अंड 0 आकाराचं असतं. 17 जुलै 1866 ती घटना घडली होती. प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड, ज्याने 0वर राजकुमार बाद झाले आणि वृत्तपत्रामध्ये तो लेख आला की राजपुत्र 0वर बाद झालेत आणि तेव्हापासून 0वर बाद होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला डक आउट असं नेहमी म्हटलं जातं. तर इथे मात्र पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आक्रमण इथे पाहायला मिळालं. ते रायगडचा टायगर अर्थात उस्मान पटेल, ज्याने 1 चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून आपली धावसंख्या धावपल करून गेला 10. एकूण धावसंख्या देखील धावपर घेते ती बिनबाद 10. गोलंदाज तयार. कैलास. यावेळी पहा हवेत चेंडू थोडासा बचावतपूर्वपणे खेळण्याचा प्रयत्न होता. वरची कड इथे आपण पाहायला मिळाली. स्वतःला थोडासा उस्मान दोष देत होता कारण चेंडू थोडा हवेमध्ये क्षेत्रशिक चेंडूपासून दूर होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान. 1 धाव संघाला धावसंख्येत घेऊन जाते. 11च्या घरामध्ये रॉयल कोलंबोली विरुद्ध IAVLAN ओवे यांच्यामध्ये सामना. पहिल्या सत्रामध्ये 1 गडी बाद 72 धावा. आकाश तारेकरची एक जबरदस्त खेळी आपण इथे पाहायला मिळाली आणि 72 धावा धाव नोंदवल्या. त्यानंतर IAVLAN ओवे अर्थात ज्या संघाचे
संघमालक आहेत कैलासजी म्हात्रे, खूप चांगलं योगदान आहे. गतवर्षी अर्थातच खूप मोठी त्या परिसरामध्ये ती स्पर्धा 5 दिवशी पाहायला मिळाली होती. या ठिकाणी पहा चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेग मधून फेकून दिलंय. आणखीन एक येते मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावांसाठी. कसलखंड गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. कसलखंड गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. सरपंच अनिल मढ गणपतीच्या शेजारी असणारं हालगाव, अर्थात त्या हालगावचा मुनीर पटेल, ज्याने अर्थातच या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग वरून चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. षटकाराने आपलं खातं उघडले 6 धावा. आणि आपल्याला मात्र अर्थात भंगार विकणाऱ्या ख्रिस गेल याची आठवण केली, ज्याने पहिल्याच चेंडूवर वेस्ट इंडिज संघासाठी पहिला षटकार मारला होता आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि इथे मात्र मुनीर पटेलने षटकार. तर धनराजजी कैलास म्हात्रे यांच्याकडून सलग 3 षटकार जर मारले गेले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर वाहळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 2500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 2500 रुपये आणि 50 धावा जर या ठिकाणी पूर्ण केल्या तर 5000 रुपयाचं योगदान पूर्ण शृंखलेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेत जर आपण विचार केला तर पहा समोर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न आचार्य विनोबा भावे स्टँड, त्यानंतर तीर्थरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी असे अनेक स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. तर आमच्या भरपूर उजवीकडे तुम्ही पाहिलात तर अर्थातच स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील साहेब शेतकऱ्यांचे नेते म्हणून ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं, अर्थात माजी खासदार, असे अनेक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतात पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आतापर्यंत धावफलकावर आल्या, ज्याच्यामध्ये उस्मान पटेल खेळतोय. 3 चेंडू सामना केला 11 धावसंख्येवर. मुनीर पटेल एका चेंडूने 6 धावांवर. हा चेंडू मात्र गोलंदाज नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज कुणाल नाईक याचं. हा चेंडू मात्र आपण पाहिला तर अर्थातच या ठिकाणी स्वैर चेंडू म्हणून घोषित केला जातोय, कारण उंची जास्त होती आणि निश्चितच या ठिकाणी हा स्वैरचा माध्यमातून धावफलकात वाढ होते. ती 18-73 धावांचा लक्षाचा पाठलाग. यावेळी आखटोप्यात चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला अर्थात रायगडचा टायगर उस्मान पटेल तळोजा गावचा रहिवासी, ज्याने अर्थात पाहायला मिळते पॉइंट क्षेत्रामधून फेकून दिला षटकार 6 धावांसाठी. विश्वास पाटील आधारस्तंभ रायगडचा, आधारस्तंभ रायगडचा. रायगड प्रीमियर लीगचा आयोजन रायगड जिल्ह्याचा, रायगड प्रीमियर. नक्कीच उस्मान पटेल अर्थात टायगर ऑफ रायगड आणि अर्थातच तळोजा गावासाठी खूप चांगलं योगदान दिलं. या खेळाडूने एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून निश्चितच पार्लमेंट खेळतो व्यक्ती 17 धावसंख्या ज्यांनी 4 चेंडू सामना केला. पुन्हा एकदा तोच फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी होती. क्षेत्रशी चेंडू कव्हर पॉईंट मधून चेंडू मात्र सीमापर होईल. आणखीन एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी. प्रणितीताई देशमुख यांचा आवाज तुम्ही ऐकलात. छत्रपती शिवराय युगपुरुष 1630 ते 1680. 50 वर्षाचे राजांची काळखंड आपण पाहिलं. या ठिकाणी मग उस्मान पटेल यावेळी चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेवल जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहता तो गेला शॉर्ट फायने गेला. कोणती धाव नाही. आतापर्यंत धावा पाहिल्या तर उस्मान पटेल 21 या धावसंख्येने खेळतो, ज्याच्यामध्ये खणखणीत असे 2 षटकार 2 चौकारांचा समावेश. समोर साथ देतोय मुनीर पटेल खालापूर हाळ चा खेळाडू. 6 या वैयक्तिक धावसंख्या ज्याने षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. वळूया मैदानाकडे. पहा हा बसून खेळण्याचा हा शॉट जिथे आपण पाहायला मिळतो. चेंडू होतो लॉंग लेग सी माझ्या पुढे घेतो एक सुंदर फटका चौकार. आणि आपल्याला अर्थातच या ठिकाणी मात्र आठवण दिली जाते ती जीबी अमरनाथ अर्थात मोहिंदर अहमद यांची. पहिला आमचा कुलाबा जिल्हा, कुलाबा जिल्ह्यात रायगड किल्ला. नक्कीच पहिला आमचा कुलाबा जिल्हा, कुलाबा अलिबागच्या किल्ल्यावर जे नाव होतं बॅरिस्टरजी अंतोली साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर रायगड छत्रपती शिवरायांचा रायगड हे नाव आमच्या समोर आलं. या ठिकाणी मध्ये कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न केला. उस्मानने चेंडू अर्थात जातोय तो कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 धावेचे योगदान. उस्मान याच्या धावसंख्येत एकने बदल 26. मुनीर पटेल खेळतोय 6 धावसंख्येवर. एकूण धावसंख्या धावपडी 33. 73 धावांचा लक्षाचा पाठलाग.
आतापर्यंत जर तुम्ही पाहिलात तर अर्थात 33 धावा धावपल त्यामुळे अजून 40 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज कुणाल नाईक. यावे पहा अतिशय फसवा चेंडू, थोडीशी संत गतीने चेंडू फेकला होता उजव्या यष्टीच्या दिशेने हा या ठिकाणी चेंडू येतोय आणि तोपर्यंत 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीवर 33 धावा प्रतिषटक आपण इथे जर पाहिलं तर आता सरासरी जर आपण पाहिलात तर अर्थातच 16.50च्या सरासरी धावसंख्या धावपलकर नोंदवली जाते. ती खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये खेळ फलंदाजी करत असताना I11 ओबे संघाची 73 धावांच्या लक्षाचा पाठलाग. या षटकाचा जर आपण विचार पाहिला तर गोलंदाज कुणाल नाईक याच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16, पहिल्या षटकात धावा आल्या त्या अर्थातच 17. या दरम्यान क्रिकेट रसिकांसाठी एक खुशखबर आहे. अलिशान कप सोगाव वर्ष 7वं आहे. अलिबागची एक मोठी क्रिकेट स्पर्धा दिनांक 1 मार्च ते 3 मार्च जी रायगड जिल्ह्यातली पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. 1,11,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 55,000, तृतीय क्रमांक 33,000, चतुर्थ क्रमांक 33,000 आणि 32 टीम ज्याच्यामध्ये 8 टीम ह्या ओपनच्या असतील. तेव्हा गतवर्षी देखील ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही अलिबागच्या सोगावच्या मैदानावर तुम्ही पाहिली तर निश्चित मी इथल्या क्रिकेट रसिकांना खेळून विनंती करेन की ही स्पर्धेसाठी आपण नावं नोंदवायची आहेत. तर वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी आपण पाहतात तिसरं षटक पॉवरपेची षटक दोन्ही समाप्त झाली. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आणि गोलंदाज ऋषी भोईर दापोली गावाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू इथे मात्र अर्थातच आस्टेस एंडकडून गवसली सज्ज होतोय. या स्पर्धेचं 2 अर्थात एंड आपण पाहता, एक हायवे एंड जुना मुंबई पुणे एक्सप्रेस आणि त्यानंतर आस्टे एंड. तर यावेळी पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने जबरदस्त रिवर्सिसचा फटका द्यायला पाहायला मिळतं. डीप कव्हर पॉईंट मधून चेंडू सीमापर होतो. एक सुंदर आणखीन उस्मान पटेलचा चौका. चौकाराच्या माध्यमातून 37 धावा धावपलकावर या ठिकाणी येतात. रन मशीन जे आपण नेहमी म्हणतो, एखादा चेंडू या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर उस्मान पटेलला एखाद्या फुटबॉल सारखा दिसतोय. या स्पर्धेचा एकूण जर आपण विचार केला तर अर्थातच रॉयल कलंबी संघाचे मालक आहेत विजय शेटजी खानावकर सर, त्याचबरोबर I11 चे अर्थात कैलासजी म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून गतवर्षी एक भव्य क्रिकेट स्पर्धा ओवेच्या मैदानावर तळोजा पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती व या मैदानाकडे 4 धावांचं आणखीन एक योगदान. गोलंदाज तयार. यावेळी हा चेंडू पूल केलाय, चेंडू जाते लॉंग लेग सी मारायची पलीकडे येतोय. आणखीन एक खणखणी षटका. धावांचं योगदान. डीजेच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी गीतं तुम्ही छत्रपती शिवरायांची ऐकलीत, श्री गणपती बाप्पाची ऐकलीत. आज मात्र शुक्रवार आहे, अर्थातच एकविरा देवीचं गीत देखील आपण इथे पाहिलात, कारण 3.5 पीठं जी 51 शक्तिपीठं भारतामध्ये आहेत त्यापैकी 3.5 पीठं ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि नाशिक शहरापासून साधारणतः 70 किलोमीटर दूर असणारं सप्तशृंगी देवी. अर्थातच याचं निश्चित आपण नेहमी वर्णन केलं होतं. त्यापैकी अर्धपीठ अर्थात एका वीराची माता म्हणून एकविरा. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर शुक्रवार, मंगळवार आणि रविवार ही देवींची वारं आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड गर्दी. तर हा एक आणखीन फटका सुंदर येतोय. धावपलकर धावा आल्या त्या 36. उस्मान पटेल ज्याने तब्बल 10 चेंडूंचा सामना केला. तर सन्मानित धनराजजी कैलास साहेब यांच्याकडून अर्थातच याबद्दल निश्चित मी बोलणार आहोत. दरम्यानच्या या ठिकाणी चेंडूला निधी खेळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी चेंडू पाहिलात आपण यष्टीच्या हातामध्ये येतोय. तर धनराजजी कैलास म्हात्रे साहेब यांच्याकडून चौकारांसाठी सलग 3 चौकार जर मारले 2,000 रुपये, सलग 3 षटकार मारले तर 4,000 आणि 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 50 धावांसाठी 5,000. इथे पहा पुन्हा एकदा तीच आठवण मोहिंदरनाथ मुन्नाथ किंवा संदीपजी पाटील यांची आठवण करून देणारा हा फटका येतोय डीप स्क्वेअर लेग उस्मान पटेलच्या बॅटमधून 6 धावा. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या करले गोंधळा. धावा येतात त्या अर्ध्या षटकापासून जवळ 49. एक गडी बाद पहिला फलंदाज गमावल्यानंतर उस्मान पटेल 42, मुनीर पटेल 6, पटेल 6 या धावसंख्येवर. तर बघ या स्पर्धेमधला पहिलं अर्धशतक नोंदवणार का
उस्मान आणि यावेळी पहा हा चेंडू हवेमध्ये असताना पॉइंट क्षेत्रामध्ये हा झेल आणि उस्मान पटेलची खेळी समाप्त. तर उस्मान पटेल मात्र या ठिकाणी बाद झाला. मात्र एक निश्चित आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान ज्याने दिलं. तब्बल तुम्ही पाहिलात तर एकूण 4 षटकाराच्या माध्यमातून 13 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान, 4 चौकार आहेत. जबरदस्त योगदान उस्मान पटेल. आणि याला रायगडचा टायगर का म्हणतात, ज्याने अखाती देशामधल्या क्रिकेट स्पर्धा गाजवल्या. आणि या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी जर तुम्ही पाहिलं सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी परिसरात गेलात तर प्रचंड संख्येने प्रेक्षक इथे पाहायला मिळतात. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात, त्या अर्थातच 73 धावांचं लक्ष समोर आहे. 24 धावांची अजूनही गरज. तर नवीन फलंदाज अर्थात या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर येतोय फलंदाज अंगद पाटील. इनामपुरीचा हा अष्टपैलू खेळाडू, अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. खरं तर रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक खेळाडूच्या नावावर अनेक स्पर्धा आहेत. हे तुम्ही पाहतात. पुढचा सामना आपण MD वॉरियर्स अलिबाग अर्थात आमदार सन्माननीय आमदार अलिबाग रोडचे महेंद्र शेठ हरी दळवी यांचा तो संघ तुम्ही पाहणार आहात. त्याबरोबरच इनक्रेडिबल खालापूर यांच्यामुळे पुढची लढत असेल. यशस्वी गोलंदाज यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला पूल केलाय, मिड विकेट सी मार्च्या बगडे येते. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटका. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 3 षटकांचा समाप्त होतो. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 55. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, 55 धावा धावफलकावर आल्यात. म्हणजे येणारी 3 षटकं बाकी आहेत. प्रति षटक 6च्या सराने 18 धावांची गरज आहे. खेळाचं दुसरं सत्र आपण इथे पाहत आहेत. येणाऱ्या 3 षटकात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजीच्या युद्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार ऐकूया. एक तुर्बेचा आवाज अर्थातच कुणाल दाते सरांना. ओव्हर टू कुणाल दाते सर. धन्यवाद. थँक्यू. 55 रन स्कोर